अयोध्येला जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेसमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। साबरमती एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। त्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल 13 तास ट्रेनमध्येच होता। 13 तासानंतर मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलाय। या घटनेनं ट्रेनमधील प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली होती। मात्र पतीचा मृत्यू झालाय हे सोबत असलेल्या पत्नीला देखील कळालं नव्हतं। आता संपूर्ण प्रकरण काय होतं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर राजकुमार असं मृत व्यक्तीचं नाव आहे। राजकुमार आपली पत्नी, मुलं आणि एका मित्रासोबत सुरतहून अयोध्येला जात होते। या प्रवासादरम्यान तो झोपी गेला। बराच वेळ राजकुमार उठला नसल्यानं ट्रेनमधील प्रवाशांना संशय आला। यावेळी राजकुमारचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं। तब्बल 13 तास राजकुमारचा मृतदेह ट्रेनमध्ये होता। ट्रेन झाशी रेल्वे स्थानकावर आल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आला। त्यानंतर GRPने मृतदेह ताब्यात घेतला। मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार हा अयोध्येतील इनायत नगर येथील मजलाई गावचा रहिवासी होता। तो सुरतहून अयोध्येला जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेसनं प्रवास करत होता। प्रवासादरम्यान राजकुमार झोपला होता। मंगळवारी सकाळी 8च्या सुमारास राजकुमारला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो उठला नाही। तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं, असं राजकुमारच्या मित्रानं सांगितलं। राजकुमारची बायको आणि मुलांना पतीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यास त्यांना मोठा धक्का बसला। त्यामुळे त्यांना प्रवासादरम्यानच काहीच सांगितलं नाही। रात्री 8 वाजता ट्रेन झाशीच्या विरनगंगा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर त्यांना याबाबत माहिती दिली, असं सुरेशनं सांगितलं। याबाबत राजकुमारच्या बायकोनं सांगितलं की मी त्यांना सकाळी 8 वाजता उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही उठले नाही। शरीर गरम असल्यानं त्यांना काहीही समजलं नाही। ते नेहमीसारखे झोपले असल्याचं आम्हाला वाटलं। मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार सुरतमध्ये गाडी चालवायचा। त्याचा एकदा अपघात झाला होता, त्यामुळे तो आजारी होता। त्याच्या औषध उपचारासाठी त्याला फैजाबादला घेऊन जात होते। त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला।